पौर्णिमा आली हो, मग आता उद्या जासान कशी म्हणलं तिथे पैसे आणायला? हो ना, आता बायाचा कार्यक्रम आणि हे तुम्ही कुठे विरोसन तिथं आता? जाऊ द्या म्हणलं, उद्या नको जाऊ, परवा जा ना. अशा एक एक दिवस गमावलं नाही चालत ना आपलं. अजून बियाणं घरात नाही. हो आता वातावरण बिघडून राहिलं. मिरूग लागला असं वाटते बा. कसं उद्या बायाचा कार्यक्रम 1 वाजेला का टपते. मी घरून 12 वाजता निघतो ना. म्हणजे टेन्शनचं काम नाही. मग लोक म्हणतील बाबा सणवार दिवस आणि माणूस कसा पाव नाही इथं. पण नाही हो म्हणलं, दिन पैसे आपलं मुंगशीराम भाऊ देईल का तुमचा माज भाऊ? नाही बा, मुंगशीराम काका देत नाही बरं. हो आपण माठी डाळ मागा लागते. माठी डाळ कसा ढवसा माणूस आहे, ते देते. माहिती आहे ना मला. मुंगशीराम कसा आटल्या गाठीचा माणूस आहे. असा संग संग राहते ते. फक्त कामापुरतं आपलं म्हटलं बापुरता असं आहे ते. मग ते नाही देत पैसे. पैसे मागा लागते माटेले. हो नाही तर मग त्याचा जे सासा आहे डेंडके, हो जसा त्याच्या घरून जा लागून. जर समजा भेटली तर भेटली. रस्त्यावर गाव आहे. हो त्याला बी टच करून पाहतो. वावराकडे जाऊन पाहा त्याच्या. आणि तसं मग रामपूरले आता तुम्हाला कसं काय पटते, कसे आणता येईल ते पहा मग. काका घरी आ का? अजबराव काका म्हणलं. हा एक घास घेतो म्हणलं तर पाय आलाय ते. अरे कोण हो रे? काका बाहेर या जरा काम आहे म्हणलं, बाहेर या. पैसे मागते होते ट्रॅक्टरवाला होते. हो देऊन द्या बाबा त्याचे लवकर. आपल्याला किती 29,500 आहे ना. त्याचे पैसे किती 2,500-3,000 देऊन द्या आणि मोकळे करा. जाऊ दे तिकडे. कसे 29,500 होते त्यात आता 2,500 यायला द्या लागते. आहे का नाही? असं आहे ना. बरं ये तू लवकर पैसे घेऊन, मी होतो पुढे. अरे का ट्रॅक्टरवाले तुम्ही निरा पैसे 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 काढले का? उसन टाका मी. अरे देतो ना पैसे बाबा. का गाव सोडून चाललो का फोन चाललो राजा? सकाळी आलता म्हणजे दुपारी आलता का काय? बुडून राहिले पैसे. घे बा म्हणलं बा. डोक्यावर असे खाटून जाऊ भरल्या टाटून उठवला का म्हणले. म्हणजे आता तुम्हीच आता मावरा दरे करून राहिले म्हणजे माझेच पैसे मीच ऐकून घेऊ का म्हणलं? म्हणलं 3 दिवस झाले घुमून राहिले. पैसे नाही पैसे नाही पैसे नाही. तुमचं तुम्ही पाहा ना. हो आम्हाला काय सांगता? नसन पैसे तर कायले वखरवाई केली कायले पास मारली ते फालतू डोकं खाऊन राहिले माझ्या तुम्ही. नाही ना राजा देतो ना पैसे. अडचण नसते राजा. कष्टकार लोक तुला माहित नाही. आता आम्हाला माहिती काय 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 देऊन नोट राहिलं का काही आपलं इतकं बोला लागतं लगे. बोलत नाही तर म्हणजे काय 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 हद असते ना कोणत्या गोष्टीची. आता देतो आणून देतो. आलोच मी वावरात घेऊनच आलो. तिकडे आम्हाला ते किस्तीवाला थांबत नाही म्हणलं. फळफळ बोलते आम्हाला. काय नेला मध्ये ओढून नेते ट्रॅक्टर. आमचं आम्हाला माहिती आहे काय तर. मग पैसे द्या म्हणलं मला. आता तसं जात नाही म्हणलं. मी सांगू राहिलो आता. कोणताच बहाणा चालणार नाही. ते काही करा तिकडे. तरी म्हणलं दादा देतो म्हणलं. हाय पैसे देतो आणले. हो देतो 2,500 रुपये आणते. हो देतो. आता लोक म्हणजे पैसे नाही. आता आवाज वाढवला कसे पैसे निघाले तर असं आहे ते. आवाज वाढवल्याशिवाय पैसे निघत नाही आज का? द्या मग म्हणलं. काकू द्या पैसे देऊन द्या. हो देते ना. आणते ना बा. आणू बा देऊन द्यायचे. जाऊ तिकडे मग काय राजा मजबूर असते माणसाची. एखाद्या समजलं पाहिजे. जाऊ देते बा. आणू बा देऊन द्यायचे. आम्ही आहे ना कुकडी इसा लावला म्हणा. ही कुकडी इकडे आले. अरे का अजबराव इकडे कुकडे म्हणलं. काय हो कुकडे फटकले तुम्ही? दोघं बापले का? अरे बाबा बाबर काय योग चांगले का? घरी येऊनच राहिलो तो भेटायला तुम्हाला. हो जो काय तिथे भेटले तुम्ही. काय म्हणते वावरात चालले वाटते नाही? हो बा आता वावरात. हो ना हे काय लिहायला म्हणा. हो हो वावरातच चाललो होतो. काहून काय म्हणत होते बा काही? चला मग घरी जाऊ मग. बैल जोडी बांधतो मी चालले जाऊ घरी. काही काम असेल तर. काय सांगा भुजंगराव कसं आहे म्हणजे टाकायला येणं भांडायला पण असं आपलं काम नाही. तुम्हाला माहिती आहे आपलं सरळ सरळ. जराशी पैशाची अडचण होती म्हणून तुम्हाला भेटायला आलो. 15,000 रुपये जर भेटले असते का नाही 2-4 दिवसात वापस केले असते. क्रॉपलोन भरायला पाहिजे होते. डबल आपल्याला वाढीव भेटून राहिलं म्हणून आलो होतो. हेच राहिलं होता नाही का? हो ना मग काय तर बा कुठच्या कुठून पते लागते लोकायले. येतात बरोबर येतात. अरे बा अजबराव काय सांगा राजा. मस्त कपायला कांदे आले बा. ते फालतू पराठी लावली म्या. ते धामधूम केली पाण्यानं मे महिन्यात नाही म्या दिली लावून. हो काय आता धवशे काम करणे काही मोठं कठीण काम झालं ना. पुरं 4 एकर पुरं डुबलो मी. पुरी पराठी गेली. पुरं काय सगळं वाणीनं खाल्ली. ते पाणी काही पुरलं नाही. सरा धिंगाणाच झाला. मग काय आता डबल हिंगा. आता वकर आहे. आता वकर पास मारतो ट्रॅक्टरनं. डबल लावा लागते मला. काय करता आता मायच तर मला आता धुतल्या नाही चाललं. आणि तुम्हाला कुठून देऊ? हो ना म्हणजे ते पराठी तुम्ही लावून राहिले. हो हो ते मागं सांगे मग लावली तर मग ते काय हुकलं का मग? धवशी ती सगळा धिंगाणा झाला ना माय. मग काय तर फिटलो मी. कमीत कमी 25-30 हजार आले. आता डबल लावा लागते. डबल बियाणं आणणार मले. हो तर सध्या तर काही नाही बा आपल्या पैसे. कसं आता आपलं कसं तुम्हाला माहित आहे. पोरीचं लग्न केलं आणि बाकीचं तईपासून आपलं घाणमंडाईचंच काम आहे ना. काय नाही हो का? म्हणजे समजा ॲडजस्टमेंट होणार नाही 15च नाही होत नाही? 15,000 15 टिकलं तरी वापस देईन काय? याची काय गॅरंटी आहे का? बेवडा माणूस का? म्हणलं ॲटो तर होता तुमच्यावर. ॲटो आहे का आहे? कोणता खर्च आहे तुम्हाला? काहून असं तुमची काहून घाण आहे म्हणलं? काय ते ॲटोचे काम निघाला ना. हो ॲटोला आता 15,000 रुपये लागू राहिले. हो म्हणून ते सर पेच पडला म्हणजे. नाही ते ॲडजस्टमेंट झालं असतं. हो नाही कसं काय पाहा मग आता काय नाही म्हणतात मग येतो मग आता वापस. हो ना पण जराशी कमी घेतली पाहिजे. दारूले पैसा सापडते ना. आता बियाण्याला सापडत नाही. शेवटी लोक काय तेसते मागचं पुढचं. हो हो ते आहे म्हणा. आता सोडले आपण काही एवढं नाही. बरं ठीक आहे येतो बा मी. चालेल बस जाऊ तिकडचा. कर ना पार्ट्या कर. दारू पी. हो माहीत आहे ना मला याचे ढंगडे रामपूरले किती की बेती आहे. हो ना नातामध्ये पैसे पाहिजे नाही का? लो परवाना दारूत घालायचा आणि बसा लाग. हो जाऊ दे बा बरी गेली पिढा.
कसं काम होतं माझ्या बाबाले. हो म्हणे चल म्हणे मग आता घरी मी चाललोच तर. आता माटी राजा घरी थांबतो ना. हो आज हो ना मी मुक्कामी. हो उद्या जातो मग उद्या. हो ना मी आता आले का उशिरा आला. आंबे घेऊन किती मस्त मजा आली आंबे खायची. वळा झाला खाली किती बाहेर आंबे वाटले. नाही भेटला काय आपल्यापाशी काही टेन्शन नाही. हो चल आता 7-8 आंबे घेतलेले आहे मी. म्हणलं काका संकेतले माझ्या घरी येतो म्हणला. नंतर पाठवून देतो मारुती राजा घरी. बरं बरं. हो संकेत, ते शैली माझं देऊन दे. तू चालला जाय मग या संग. चालला जाय माटी राजा घरी. वाटा कसं 3 वाजून राहिले. मी बसतो जरा बरं. हो ये मग तू. बाबा मी काय म्हणतो मी आता इथंच राहतो 2-4 दिवस. तुम्ही पैसे घेतले की चालले जा. हो बस आता कसं आहे पोट्टे. हो 23 तारखेला शाळा उघडते. तोपर्यंत आमचं कसं मस्त राहणं होते. बरोबर तुला वाटतं तसं काही हरकत नाही. हो जाय पोट्टे सगळं जाय त्याच्या घरी जगनच्या. हो ठीक आहे येऊन जा मग तिकडे. हो ठीक आहे मी माटीच्या घरी. काय का मुश्रम काय सांगा तुले. कोणाला बोलता येत नाही म्हणता येत नाही. आपले डाटा आपले लोट असं काम आहे ना. जवळ बन हाटवर गेल्या पोरगी एवढी फळफळ बोलली ना काय सांगा तुला. मग अशी परिस्थिती आहे. हो ना आता तिकडे याच्या इथे गेलं होतं ना तुमचे आपले मराठवाड्याचे सासरे भाऊ नाही का. हो मॅनं पाव मागून त्याली बी पण काय त्याने कसं हो लय बोलले ते पण काही रुपया दिला नाही का. अरे बाबा म्हणजे तुम्ही देणकेच्या घरून आले वाटते नाही. असं तेच तर म्हणलं काय आहे तिथं काय गेलं तुम्ही मराले. ते का माणूस काय का धरणीत आहे का म्हणला. भपई सुद्धा माणूस का बोलाचा ढंग नाही ना कोणता काही ढंग नाही. रुपया तरी देते का ते कोणाले. हाय तरी का म्हणलं त्याच्यावर द्यायची. म्हणलं माणसानं जर खाऊ इकडे पण त्याला पैसे मागायला जाऊ नाही. हो तुम्हाला सांगतो दिले त्यानं पैसे. काय तू म्हणतो ते काही खोटं नाही. हो ना उगीर वाटाणा हायच आहे पण पैसे दिलेच नाही पण बोलू नाही गेला. हो दारू काय प्या असं काय प्या. आता काय मी काय अंग काय दारू एखाद्या वक्ती आपण घेतली आता तुलाच माहिती आहे बा. तर म्हणलं जाऊ दे त्याचं काही विषय नाही. म्हणलं पाहिजे मग 15,000 तू समजा. फक्त आपल्याला 2-4 दिवसाची गोष्ट आहे. जास्त टाईम नाही. कुरापडून भेटले वापस. हे पा सांगतो तुले बा काय सांगू अजाब. हे पा गोष्ट अशी आहे. हो आपल्या हातात व्यवहार होता ना तर पोरगं म्हणे बाबा हे नाही बाबा ते नाही बाबा असं झालं तसं झालं. तुम्हाला शेतीच नाही करताय तुम्हाला पिकच नाही काढताय. मी आलं तूच कर बा आणि तूच पाय काय करायचं होती. हो सगळे व्यवहार त्याच्या हातात दिले मी याच्यापासून आपल्या याच्या भैमुगापासून. तूच कर बा म्हणलं काय होते काय उरते शेतीत तर पाहून दाखव तू. मग काय तर आपणच बोलणे आहे का आपणच करायला का स्वतःला कपडा घेत नाही माणूस. सगळ्या घरासाठी करावं लागते. मी आलं तूच कर आणि तूच पाय आता. म्हणजे सगळे व्यवहार आता समजा माटी हाती आहे नाही. हो ना मग माटी घरी नाही का मग. ना तेच आता कुठं गेला पाहून राहिलो मी वावरातून यातच आहे ते काय झाला कुठं गेला तर आला की काढा तुम्ही विषय त्याला म्हणा. म्हणा बाबू 4 पैसे कमावले का म्हणा काही यावर्षी. दे ना म्हणा 15-20 हजार रुपये. पाहा ना मागून त्याले. पाहा जरा विचारपूस करून. मागतो ना. हो आता तू म्हणतो तर कसं मागास लागणार ना त्याशिवाय पर्यायच नाही मला. हो काय करावं. हो आम्हीच टाटा आहे बा लाजी काजी आलो काय करावं. एक टाटा वटपौर्णिमा होती सकाळी काय आलो नाही दुपारी तिकडे आलो. डेनकेच्या घरून इकडे आलो सर का. हो ना मोठं लोक कसे हारे टोरे पाय टिकले कायचे. हो असं काय लिहायला हो ना मोठं शरम लागू राहिला काय करावं. नाही काही लाजी शर्मीचं काम नाही आहे. मारतील मागून घ्यायचं सरळ पैसे पाहिजे म्हणा मला अडचण नाही म्हणा. जरा काय देत नाही ते पैसे मागून पाच त्याले. हो बरं मी येऊ का जरासं स्वयंपाकात सांगून देतो काय नाही तर म्हणजे कसं संध्याकाळचं टेन्शन नाही. ना हो मी बसतो. हो ये मारती मी काय म्हणतो पाहिजे म्हणलं संकेतचे बाबा संकेत आलेला आहे. हो पैशाचा काही विषय काढान तर जरासं पाहिजे बा बरोबर. हो कसं 15-20 हजार रुपये मागून राहिला ते. असं संकेतचे बाबा का असं काय साठी पैसे काय काम आहे त्याला काय अडचण पडली आता. काय ते बा त्याचं जाऊ दे ना आपल्याला काय करावं लागते. दारूत पैसा गमावणं आहे. याला त्याला मागणं आहे. लोकांना काय त्याच्यासाठी कामं करावं का. हो तू सरळ सांगून देजो म्हणा मंडपवाल्याची इकडे पैसे आहेत म्हणा. आपले ट्रॅक्टरचे उधारे आहेत म्हणा. हो भेटल्या की देतो म्हणा. नाही तर काही म्हणायचं नाही पण देतो म्हणून सांगायचं. हो पण सध्या काही द्यायची नाही. हो का बरोबर काय लय अडचण असेल तर जाऊ द्या देऊन द्या ना 15,000 रुपये नंतर मग म्हणून ते देऊन दे बा. नाही हे बा काही धरणीत नाही ते डुबोऱ्या माणूस आहे. ते पैसे काय देते ते आज लोक कोणाला दिले म्हणलं पैसे त्यानं. मग पैसे देत नाही ते कोणाचे. मग जवळच तर कटायला दिले. जवळनं जर त्याला पैसे नाही दिले तर आपल्यासारखेचे पैसे देते का ते. मग अजिबात नाही म्हणून टाकतो. हो पहिले हो म्हणायचं तसं. हो देते देंगे दिलायंगे. बरं ठीक आहे ना मग. हो ठीक आहे हो बरं तेच म्हणलं ये मग तिथं कपडे बदलून जरासं बैठकीत ये म्हणलं. हो मी त्याला सांगितलं मारती गेला म्हटलं दैन आली. हो आला की पाहा म्हणलं मग आपल्या हातात काही व्यवहार नाही. हो तेवढं मग बरोबर तू हँडल करून टाकजो. बरं ठीक आहे ना मग. हो आलोच मी 2 मिनिटात. आला का मारते काय कुठं गेला होता रे काय आता लोक वाट पाहून राहिलं. तू कुठं गेला. आता आईचा फोन आला ती चक्कीत दही नाही म्हणे वावरातून तसाच तिकडे चक्कीवर गेलो. तर मग आता लईनचं माहित नाही का जाणं चालू आहे ना. जराशी हवा आली की बातच जाते. मग तिथं थांबलो दहीन झालं घरी आलो. काका वाट पाहू राहिलं तुम्ही मगापासून. मग काय तर हो ना आता ते काय आहे तर तू येते आता कसा व्यवहार आहे तो हातात आणि मी काय बोलावं. हो तुझ्या काकाला कसं काहीतरी मदत पाहिजे म्हणते बा विचारता येईल काय विषय तर. काय म्हणता काका काय विषय काय म्हणलं. काय माहिती का कसं 15,000 काम होतं फक्त. कसं आहे आपलं भेटलं की बस वापस. हो म्हणून आलो तुम्ही. हो मी आलो कसं आहे संकेत आहे म्हणे आठवण येऊन राहिली. हो मॅनं चाल बा मग हे होऊन जाते. कसं आहे बी भरण हे सगळं घ्यायचं राहिलं. हो तुमचं झालं वाटतं सगळं नाही का. कायचं बियाणं कायचं काय तेच तर त्याला किती आहे बा म्हणलं मिनता करू आणलं. हो ते म्हणे हे घ्या तर ते घ्या. मग काय तर अर्धे उधारीत असल्यावर काय करणार आहे माणूस. जे म्हटलं ते घ्यायच लागते. हो शेवटी आता काय करा. आता आमची अशी झाली बांडी यावेळेस. हो काय झालं उत्पन्न काही जास्त झालं नाही आणि एक तर भावही कमी आहे.
हो सोयाबीन गेलं का 43 चांदरे हो भाई मग आता तर काही खरंच नाही राहिलं 45 अंदर हां काय लिही का तू रे म्हणलं तर काय 6,500 रुपये हां म्हणून म्हणलं कसं झालं यावर्षी पिकानं आम्ही काही लय चोट खाल्ली यावर्षी नाही तर लग्नात लय खर्च झाला ना आपला आणि बाकी आता मंडपवाल्याच्या इकडे 2-3 लाख रुपये लटकून आहे तो इतका तंग झाला ना माणूस पैशानं काय करावं समजून नाही राहिलं स्टेट आहेच म्हणा सगळ्याचीच परिस्थिती सारखी आहे पण आता कसं 15,000च पाहिजे ना आपल्याला लय नाही पाहिजे होते कायच करा दिसते तसं नाही ना काका कसं आहे आमचं आम्हाला माहीत हो मोठं आहे बा सरकत चालू नाही हो शेतीवाडी आणि मंडप आणि ट्रॅक्टर कायच्यातच काही गुंजाईश राहिली नाही आजकाल धंदे पाणी येते मग काय आता शेतीच्या उत्पन्नात काही मजा नाही राहिली असं वाटतं एखाद्या कपड्याच्या दुकानावर गेला ना माणूस तरी पुरला हो 5,000 घेतले आपला चैन झोपही लागते माणसाला लेकाचा माट्याचा निघाला नाही का हो ना मला डी ना हो ना हो लेकाचं पण काय मी मागत नव्हतो ते ऑटो कसा लेकाचा 15,000 रुपये इंजिनचं काम काढलं हो नाही तर मग तेवढ्या कशी ॲडजस्ट झाले असते पैसे भाड्या गिड्याचे हे ते पण आता काय झालं मोठं कठीण काम झालं लेकाचं पाहिजे जरासं काहीतरी इकडे तिकडे मिळेल लावून जरासा आता काय करा काय नाही आता नाही का कंदील बुड्याच्याकडे पाठवून द्या लागन असं करा ना तुम्ही काका एक काम करा तुम्ही कंदील आबाजील भेटा त्याच्याजवळ कसा पैसा आहे हो कुरमत कारमत काढते बुडा जरा हो कसं 8 दिवसाची गोष्ट आहे म्हणा बाबाला घेऊन जा बाबा कसे दोस्ताने आले द्यायचे भेटले हो लेका काय म्हणता डील का नाही काय सांगा नाही का चालतं मग श्रम पाहिजे मग तुझ्या दोस्ताना आहे मग जमलं का देतील का आपण कसं आहे जरासा म्हणजे व्याजाचा भुकेला आहे ती हो जरासं व्याज गीज द्याला का त्याला जर तर दे नाही तर देणार नाही देऊ ना व्याज देऊ काय म्हणून ते काय करतो आता शेवटी आपली आली अडचण तर मग काय इलाज नाही ना चाल मग जास्त काही उशीर करू नये पटकन मग भेटून येऊ दिले हो दिले मग नाही का मग टेन्शनच नाही हो चाल मग जबरा मी काय म्हणतो आपलं कंदील बुडेले भेटल्यापेक्षा आपण काय करू हे लक्ष्मणली मुलगी झाली तो पाहिली का हां चाल म्हणलं त्याला आवाज देतो हो झालं तर कसं मोठेपणात जर चढवलं ना लक्षाले हो पैसे देते ती हां हो त्यालाच मागून पावले का काय सांगा बा देते का नाही का हो दिले पाहिजे बा देते ना ते त्याला फक्त हरभऱ्यात झाडावर चढवा लागते म्हणा काय आले का म्हणा तोसारखा माणूसच नाही म्हणा असं तसं बाई लागली म्हणा अंगणवाडीवर असं तसं चढून दे चांगला पायन तू देतेस ते पैसे हो ते आला म्हणलं हो तिकडून बाहेरून आला अरे काय लक्ष्मण काय कसं काय बाबा काही हा जिलेबी गिलेबी हो ना आपण आता तुम्ही दिसलेच नाही दादा कसं काय करा बरं आली हो या ना चहा घेऊ पाहून घ्या चला हो ना चला सांगा काय देते का नाही काय सांगा नाही का प्रयत्न करा लागा हो बरोबर चला हो चला मस्त पोरगी मस्त आहे तुमची दिसाली बी सांगतो ना लक्ष्मी झाली तुमच्या घरात हो सांगतो ना मग आता एक तर बाईले नोकरी पोरीचा जन्म झाला बाईले नोकरी लागली पावर किती लोक चांगली तुमची समजा म्हणजे आता अंगणवाडी सेविका बी लागली आणि आता मुलगी झाली सगळं म्हणजे तुमचं असं म्हणावं लागते की सगळे दोन्ही हात म्हणजे सोन्याचेच झाले आता ढाब्याची कमाई शेती बी चांगली पिकली तुम्हाला काही विशेष नाही राहिला ना कुठपासून बोलते पोटापासून बोलते का ओटापासून बोलते नाही हो ना आता चढून देऊ राहिला का काय समजाले मार्ग नाही हो ना आता काय आता जे आहे ते नशिबात जे भोग असले ते भोगाच लागते पडते खाली ना ते तर सगळं बरोबर आहे पण हे पण आम्ही चाललो होतो अजबरावले पाहिजे 15-20 हजार रुपये मी आले याले त्याला काय मागतो हां लक्ष म्हणलेस मागून पाहिनं हो हे क्रॉप लोन कसं झालं ते बँकेत भरा लागते त्याला 45,000 आणि 70 भेटते म्हणून म्हणलं 2 दिवस पाहिजे ॲडजस्टमेंट करून होत असेल तर नाही का तेवढं झालं की मग अजबरावचं बी कसं म्हणजे हेच होऊन जाते टेन्शनच मुक्त होती मला आता किती मतलब आहे मारतात बुडा म्हणजे त्याच्यावर पैसे असेल का 15-20 हजार रुपये त्याचाच माझ भाऊ ना माझ्याकडे टेकून देऊ राहिला नाही एखादा दारू पिणारा माणूस पैसे देते नाही देत आता माहित नाही काय हो ना ते कसं आहे सगळं बरोबर आहे तुमचं पण सांगतो तुम्हाला इतके खर्च वाढले नाही इतके नाही या डिलिव्हरीचा खर्च माझ्याकडेच लावला सासऱ्याला खडकूही नाही दिला मग चहापासून पाहुण्याचे सगळं आणि आता आलू पोंग्या आणि ते बाकीचे याने अंगावर पैसे मागतले एकदा शेतीच्यानं ते एवढ्या मोठ्या लेबरच्या मजुऱ्या ते काय धाब्यातनी काय उरून राहिलं शेतीचे आता तुम्हाला वाटते क्रॉप लोन भरलं म्या बी बियाणं आणलं आणि काय आता उरणार मापाशी 8 दिवस तरी आहे बा 8 दिवस तरी नाही म्हणा माझं पण 8 दिवसांनी देईल बा दिवस लागत नाही हो का नाही का 8 दिवस म्हणजे होते ना ते हो पटकन पैसे भरले असते 2 दिवसात पैसे आपले तुम्हाला वापस दिले असते बा हो ना पण आता काय करा आता तोंडच काढायला जागा नाही ना पैसेच नाही ना आपल्या पैसे 8 दिवस तरी बा काही बजेटच नाही आता हो पुढच्या हप्त्यात ती पाहिजे बा मी राहू दे ना मग तसं काही नाही आता मी पाहतो कंदील बुड्याला कसं ते काही टक्केवारी जर म्हटलं टक्केवारी तू घे नाही मग टक्केवारी 2% नाही आपण ते धंदेच करत नाही त्याच्यात भानगडीतच नसतो आपण मग काय हो ते पाहा ते कंदील बुड्यालाच मागा ना त्याच्याजवळ कसं ते व्याजाने देते बी हो त्याला मागा तुम्ही हो काही विषय नाही चल मग आता काय फालतू लेखाची बळे मारली याची नाही का होणार लेखाचा फायदा कवडीचा नाही बरं चाल येतो गड्या मग लक्ष्मण आता हो चला मग चला जाऊ दे असं आहे ते नाही म्हणजे ऑटोही तिथं आता बंद पडू नये नाही असं बियाण्याले पैसा नाही ते क्रॉप लोन भरायचं राहिलं बापा एखादा म्हणच आले बा तुमच्या मागं ते समजा लचणल्या का राहू केतू शेनी सबन एखादा मात कोणाला का चारी कोण घेतला गेला माणूस लोक म्हणते दारू पिटे बा सांगा बा ड्युटी भाऊ का नेहमी दारू पिटे बाबा सांगा बा आता पण झाली गळती म्हणा पण आता सोडली ना म्या तुमचं सोडा ना तुम्ही तरी थोडीफार समजा घेता नाही घेत पण बाकीचा विषय का सगळेच घेते का मग तरी कास्तकाराची कंडिशन याच प्रकारची आहे सगळ्याची सरासरी मग काय तर याला त्याला हात पसरायचीच पै आहे ना काय करणार आहे कास्तकार भावा नाही टावा नाही काय करा ना किती काही मेहनत केली तिकडे येतच नाही ना काही काय करता निसर्ग कोपते तर काही काय होते निरा हे बा म्हणलं कास्तकाराचं मरणच आहे सांगतो तुम्हाला म्हणूनच म्हणलं काहीतरी कर गड्या मोठ्या डराशी 15ची मोठी आशा आहे गड्या ऐकून तर म्या का नाही म्हणलं का तुम्हाला का नाही म्हणलं आहे ना माझजवळ आहे बा म्या घर बांधायसाठी पैसा तसाच आहे ना एक तर लारे मस्त आता कसं
हो त्यानं रोपवाटिका तयार केली का नाही भल्लं रोप कपून राहिलं. हो पैशाचं म्हणजे असं टेन्शनच नाही. हो माणसाला बा म्हणलं भाजीपाल्यानं कसं आहे 4 पैसे खिशात नाही काही राहते. हो आहे ना आता संदुकात आहे तर देतो मी तुम्हाला. किती 15 पाहिजे की 20 पाहिजे? पहा ना मग 15 20 जर दिले तर मग खरंच चांगलं. समजा 2-4 8 दिवसातच देतो वापस काही विषय नाही. पण 4 का 8 दिवस एक सांगा तुम्ही. हो म्हणजे कसं आहे मग म्हणता 8 दिवसाचे 15 दिवस आताच सांगा. महिना नाही 2 महिने सांगा पण मग बरोबर सांगा टाईम सांगा. पकड ना समजा मग असं म्हणणं समजा सोयाबीनवर आहे. हो सोयाबीनवर दिलं चालेल का? अरे तुम्हाला सांगून राहिला पराठीचं पीक आल्यावर द्या. तुम्हाला सांगितलं ना म्या तुम्ही फक्त खरं बोला. हो खोटं बोललेल्या माणसाला किंमत नाही बरं. हो तुम्ही आज एक म्हणता उद्या देतो परवा देतो मग कसं होते फिरवणं होती. आत्ताच सांगायचं या तारखेला देईल गड्या. हो देशील दे नाही देऊ नको. हो ना मग मग फारच चांगलं. मग हे बा असं म्हण सोयाबीनपर्यंत हो सोयाबीनला पीक आल्याबरोबर पहिले तू ये. हो ठीक आहे बा मी पाहतो ते. हो तिकडे कोट्यात नाही वाटते ते. हो आलोच मी. 2 मिनिटात पैसे चाबी आहे ती जोड कुल याची संदुकाची. मागतो ना तुम्हाला किती 20 देऊ ना. बरं आलोच मी. बरोबर जमलं बा. लय दिवस पावला नाही का? हो देवडास पावला बा. आता बरं झालं आता बाहेर चालली होती वाटते नाही का? कुठं चालली तू आता? कुठं चालली म्हणलं? कंट्रोल आणायचं राहिलं होतं. हो बस आता झाली घेऊन. कोण काय म्हणता? वरती हो चाबी देऊन दे त्या संदुकाची. जरासं मला काम आहे त्याचं. ते काम आहे तुम्हाला? काय काम आहे मला संदुकाचं? काय पैसे किती काढून राहिले वाटते? काय साठी पाहिजे पैसे तुम्हाला? आता दिले मी बियाणं हे ते सगळं. सगळे पैसे हिशोब दिलेला लाऱ्याजवळ. हो ते आणते ते सगळं. अरे ते अजबराव नाही का जरासं घाणबंडाईत काम आहे त्याचं. हो बी भरणारे पैसे नाही 15,000 पाहिजे म्हणे. 15-20 हजार समजा. हो तर कसं आहे देतो म्हणे ते 2 महिन्यात काही विषय नाही. तर ते द्यायचे होते त्याला. आता हेच राहिलं होतं बाकी तुमचं. हो करा दान धर्म करा म्हणलं. त्या आजाबराला द्या नाही तर कोणत्या गोजाबराला द्या. देऊन टाका सगळे दान धर्म करून टाका. भाजीपाला तर अर्धे लोक फुकटच नाही वाढीत ना. आता ही बी दान धर्म सुरू करून द्या आता. हो एवढंच राहिलं होतं बस बाकी काही नाही. अरे आराम म्हणून जरासं स्पीकर कमी ठेवून ते ऐकून येतात का पुढचं वसरीत आहे ना ते बसू. जरा आरामानं बोलणं जराशी. काय बिघडून राहिलं दिलं ना? काय बिघडून राहिलं म्हणजे आम्ही इकडे रक्ताचं पाणी करून राहिलो आणि तुम्ही काय लोकांना वाटासाठी आहे का पैसे? म्हणलं घर बांधत राहिलं तसे पैसे ठेवून राहिले मी. मा भाल द्यायच्या वक्ती म्हणलं तर म्हणता की काय काम आहे त्याले? अजिबात म्हणलं पैसे मी खडकू देणार नाही सांगू राहिले तुम्हाला. हो याला दे त्याला दे त्याला दे. तू जास्तच बोलून राहिली. कमी बोल जरासा आवाज कमी ठेव म्हणलं तुले. तू दे म्हणलं ते संदुकात चाबी मुकाटानं. मला काय दे कोणाला द्यायची ते मी देईन. तू का मालकी नाही का इच्छे? पैसे द्यायचे म्हणलं मला लवकर. संदुकात चाबी दे म्हणलं द्यायचे म्हणजे द्यायचे. हो म्हणलं मी द्यायले. मला काही शब्दाला मान आहे का रे बा? चाबी घ्या आता तुम्ही सर वाटून द्या आता. बस झालं आता तुमचं. मारा लिहून राहिला अंगावर. चालली मी माझ्या घरी. तुम्हीच करा तुम्हीच वावर करा. हो ना राज्यच मारा लोकांना वाटप करा. बापरे चांगली झमकटी बटीवडाची माझ्या काय सांगा राजा. हे बा चला म्हणलं काही थांबण्यात मजा नाही आता. हो कसं आहे आपल्याला इथं थांबायलाच पुरत नाही. हो चला ते काही पैसे भेटणे नाही आता. चला चला वाट काय माफेन बाईन राजा नाही म्हणलं नाही का? हो ना जमलं होतं रे. तुम्ही आता बस आता मी लय कटायली म्हणला आता तुम्ही. आम्ही 1-1 रुपया जमा करा. तुम्ही सर वाटून द्या तिकडे. देते का लोक वापस देते का पैसे? हो ना ऐकलं ना समजलं ना. मग आता काय जीवाचं काही करावं लागते काय? गोटा घेता अंगावर? राहू दे नाही म्हणतो मी देईल नाही म्हणतो. राहू दे बा राहू दे. चला म्हणलं चला मोडला विषय मोडला. चला पुढे चला. अशी परिस्थिती आहे कंदीला. बस सांगा तुम्ही काय बोला. कोणी हे बा रुपयाला कोणी हे बा वैकत नाही आजकाल. हो शेवटी म्या म्हणलं कंदील शिवाय पर्याय नाही आहे. यायला म्हटलं चला तुम्ही. हो काय जे असेल त्याचा हिशोब आपण पाहू. म्हणून म्हणलं थोडंसं यायला मदतीची अपेक्षा आहे. हो ना ते सगळं बरोबर आहे म्हणा. आपण कसं असते मग श्रीराम कोणती गोष्ट म्हणलं कोणाचा काही ना काही त्यात फायदा असेल तरच देईन का नाही. निरा का म्हणलं काय दान धर्माचं काय युग नाही राहिलं नाही. आपण जर कोणाला फुकट वस्तू दिली का नाही त्याची किंमत नसते त्याला. जर आपण इकत शिक्षण म्हणलं ना पाहिजे ना तू प्रायव्हेटमध्ये इकत शिक्षण आहे का नाही त्याचं किती महत्त्व आहे लोकायले. पोराले बूट पोराले मोचे पोराले दप्तर पोराले टिफिन जे म्हणलं ते. हो आणि आपलं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याचं फुकटचं आहे त्याचं काही महत्त्व नाही. कसं आहे जायला का त्याला कपडे भेटले तरी ते घालूनही जात नाही. असं आहे ते बुटं भेटले ते घालतही नाही. बापही म्हणत नाही वही घेऊन देत नाही पेन्सिल घेऊन देत नाही. पाहिले का तू हो असं आहे बा. म्हणून म्हणलं फुकटाला काही महत्त्व नाही. म्हणून म्हणलं काहीतरी हो व्याज तुम्हाला द्यावं लागेल बा. तर आपण देतो कारण की मला काय फायदा द्यायचा नाही. मी पैसे देऊ. पैसे आहे मापाशी पैसे मेवना देते मला. मी कसं तुला देऊ शकतो. आणि हिरा मेवण्याचं नाव पुढे करते स्वतःचाच पैसा आहे बरं. हो बुड्याजवळ कसा आहे का माल आहेच बरं काही बरं. हो ना ते सगळं बरोबर आहे. पण पावडे माझं म्हणणं आहे बा कसं पर्सेंटेज बरोबर लावा म्हणजे पुरलं पाहिजे. नाही तर पुरं खलास वाजरा माणूस. हो ना मग मी काय तुमचे का मला कापूर राहिलो का 10% म्हणून राहिलो का मी. आता हे मुंशीला म्हणून राहिला म्हणून मी विषय कानावर घेतला मी. नाही तर मी ते अजिबात पैसे कोणाला देतच नाही. हो कारण की पैसे कसं मुद्दलही तिकडे व्याजही तिकडे. तुम्ही मनात आहे म्हणून मी बोलून राहिलो. नाही हे बा कंदीला पैशाचा आहे बा. टेन्शन घेऊ नका. पैसे भेटतील. आम्ही हो ना मनात नाही. झुंबर आहे मी हो. आता सगळ्या समोरची गोष्ट आहे. आता काही विषय नाही. हो म्हणलं हे बा तुम्ही बरोबर हिशोबशीर लावून द्या. काय पर्सेंट आहे तुमचं सांगून द्या. आता 5% वर थोडी मागू राहिलो का मी. लय होते ना 5%. इतकं नाही हो 3% लावा ना.
बाबा 3%, अरे बाबा 1.5%, 2% तर सोनं ठेवावं लागते आपल्याला, तर देते राजा लोक. मग वावरं गहाण ठेवावं लागते, मला लिहून द्यावं लागते, नावे करून द्यावं लागते, तर व्याजानं पैसा भेटते बाबू. असे तसे नाही, हे बी मी आता सगळ्यापासून लिहून नाही घेऊन राहिलो. कोणतं माझं लायसन नाही आहे, काही नाही बा. चला आपले संबंध आहे म्हणून देऊ राहिलो मी. पाय बा तू काय म्हणणं आहे तू येतं. हो मी कसं 5% देतो. जाऊ दे, घेऊन घे म्हणलं अजबराव, कसं आहे भेटत नाही बरं पैसा. हो हेच तर आता कसं देऊन राहिलं आपल्याला. बरं ठीक आहे ना, मग देऊन द्या मग आपल्याला. कसं असं करा तुम्ही 30,000 द्या आपल्याला, 30,000. आता सांगा बा किती द्यायचं, 30 पाहिजे का 50 पाहिजे का 1 लाख पाहिजे. मग डबल मागायची नाही. नाही तर मग फवाऱ्याच्या वक्तीन, तणनाशकच्या वक्तीन मजुरीला द्यावं लागते. असं मालपाशी टाइमपास 10 खेप याचं नाही. हो आता सांगा किती पाहिजे तुम्हाला. समजा ऑटोचे 15, पोट्याची फी 10,000. हो बियाणं समजा 40,000 जाते. समजा आपल्याला 5 एकर वावर आहे. बरं लेखाचं क्रॉपलून काढावं, ते लवकर भेटलं पाहिजे नाही का. हो मला वाटतं जाऊ दे, याच्यापासून काढावं लागायचं नाही का. 70,000 जाय तिकडे. बरं असं करा ना, मला 70,000 देऊन टाका. हो म्हणजे कसं विशेष मोकळा लागायचा. क्रॉपलून काही मी भरत नाही, माप झालं तर कुठं बसता. म्हणलं मग याच्यात मी सगळं पीक काढून टाकतो. ते पाय बा तू आता काय करायचं. हो मी काही म्हणत नाही, असं 1 लाखही मी देऊ शकतो. आता तू म्हणशील तितके, मग कसं म्हणजे 10 लाख मागू नका. हो पाय तू आता 1 लाख घ्यावं नाही का. हो ना, कुठं बरसातीत कोणाला मागावून पैसे कमी पडत नाही का. हो याटोची आपण व्याज भरून टाकू यायचं नाही का. याटोची कमाई सुरू झाली की बरोबर हे बा 1 लाख रुपये अगं देऊन टाका. मागायचं कामच नाही, सोयाबीन लोक नाही का. जाय तिकडे, म्हणजे कसं बियाणं चांगलं होते, पोट्याची फी होते, याटोचे होते, सगळं ओके. चालते मग. हो काही हरकत नाही, द्या मग. काही देता आज देता उद्या. उद्या काय रे, आजच देतो ना मी, घरीच आहे पैसे. हो तेवढे आता मिरचीच्या मध्ये कशी मी काढलेच होती, माल घ्यायचा आणायला जास्त लागतं तुम्हाला, तुला देतो मग ते. ठीक आहे, फक्त म्हणलं बा तुझ्या घरच्या बाईला फोन लाव म्हणलं. हे कसं असते म्हणजे बाईला माहिती नाही, इकडे व्यवहार झाला तर मग काय करा. म्हणून म्हणलं म्हणाले बरं राहते. तर तुमच्या घरच्या बाईला फोन लावा. बरोबर ठीक आहे ना, मग बाईला फोन लावतो. हो असं काय आपण काय चोरीला पण काम नाही का. हो 1 मिनिट. बरं लावा मग फोन लावा द्यायला. झुंबस तुझं काय काम आहे म्हणलं. तू काय बसला इथे इतका वेळ, काय 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 काम काय म्हणलं. नाही ते कसं सिलेंडर पाहिजे होतं, सिलेंडरला पाहिजे गेलो. हो मला कसं तुमची जोर आहे वाटते ना. देता का म्हणलं. भारू दे रे अरे. अरे तर हे सिलेंडर भरला दासाकडे यायच्या. अरे बा म्हणलं सिलेंडर नका मागत जाणार राजा, आमचं आम्हाला पुरत नाही, तुम्ही राजा नसते आपला होता. मग माझं एका सिलेंडर आहे, दुसरं बिगडेल आहे ते. जाय ते घरी. बसा राजा. बरं राहू दे देऊ नका बा, देऊ नका. लाव अजबरा, फोन लावा घरी. हॅलो, हा कोण बोलत आहे. हॅलो कधी लाभूजी बोलतो म्हणलं रामपूर. हो कसं आहे, संकेतचे बाबा ते मुक्षराम भाऊ आले घरी. कसं जरासं पैशाचा विषय काढला. मी म्हटलं बा काय आहे काय नाही. माणूस आता इकडे मागू राहिला का काय, तुमचं काही म्हणणं आहे का बा. द्याव का नाही बा सांगा तुम्ही मग. द्या ना. इतकं म्हणलं अडचणीचं आम्ही कायच करा आता, समजून नाही राहिलं. हो दिवसभर मन नाही लागलं म्हणलं माय. मीच तर आता वाट पाहून राहिली, काय झालं. लय गणगण हिंडला माणूस. मग काय तर कोणी हे पा कोणी पैसे नसते देत. हो कसं आहे, 4 पैसे कोणाला फायदा झाला तर देते ते. हो तर म्हणलं कसं आहे, आपल्याला काही जास्त असं व्याज पाहिजे नाही, 5% फक्त. जर म्हणलं बा 5-6 महिन्यासाठी सोयाबीन येईपर्यंत मी म्हणलं त्याला देतो बा. फक्त बाईला विचारपूस करून सांगा बा तुम्ही. म्हणून मी तुम्हाला फोन लावला. हो म्हणून म्हणलं देऊ का बा. बाबा 5% हो ना. आपण म्हणलं आबाजी लय होते नाही. 2-3% जर असतं तर कसं आम्हाला जरासं म्हणजे इतकं भारी नसतं गेलं द्यायला. मग नाही ना, काहीच पुरत नाही ना. मग ते आता बँकेत भेटते मध्ये त्याच्यापेक्षा तर मग काय फायदा मध्ये. बँकेपेक्षा थोडं तर शिल्लक भेटलं पाहिजे कधी. काहीतरी 4 पैशासाठीच करते काही माणूस. पाहा मग शेवटी याच्यापेक्षा मग पोरग नाही म्हणते. काय करा, आपल्या हाती व्यवहार नाही ना. बरं मग किती देऊन राहिले मग द्यायला. मग काय घडीत काही 15 म्हणते, काही 25 म्हणते. पोराची फी भर लागते म्हणते 10-15 हजार. काही तर म्हणते ऑटोची भर लागते. अजून आता ते सोयाबीन बियाणं आण लागते, क्रॉपलोन भर लागते. मी म्हणलं बा तुम्ही असं मला एखादं मला सांगा. तर कसं त्याचं असं म्हणणं आलं की बा क्रॉपलोन काही भरायचं नाही, माफ झालं तर मग फारच चांगलं. म्हणून त्याला म्हणलं बा 1 लाख रुपये देतो मी. हो तसं अगं 1 लाख रुपये घेऊन जावा. सोयाबीन येईपर्यंत माझा विषय काढू नका. व्याजही नंतर द्या आणि रक्कम एखादं मान द्या. 1 लाख रुपये टेलिफोन द्या बरं. हॅलो म्हणजे इतके काय घेऊन आले म्हणलं तुम्ही. काय करतो मग, अजून मग फवारायलाच पैसे नाही, तणनाशकाले पैसे नाही. एका टायमाला घेतले महिन्याचे 5,000 रुपये जाईल कधी व्याजाचे. तेवढं याटोत काढतो मी, काही टेन्शन नाही. म्हणजे याला त्याला मागायचं काम नाही मग बरसात भर. कोणी देत नाही पैसे, मला नाही माहिती अनुभव आला मला. हो हे बा म्हणलं काही काळजी करू नको तू, 1 लाख रुपये काढतो मी. बरं ठीक आहे मग. आता तुम्ही म्हणतात हो काही हरकत नाही. आणा मग. जाऊ द्या तिकडे, लवकर फेडून टाकू आपण. नाही काही असं नाही, दिवाळी लोकही दिले चालते, तुमच्या मनानं द्या. असं काही काळजी करू नका. हो मस्त आपलं 5% बरं आहे. ठीक आहे चालते मग. देऊन द्या मग द्यायला. हो सकाळी या म्हणा लवकर. हो ठीक आहे, ठेवतो मग फोन. पाहून घ्या, पण एक मोजून घ्या, म्हणजे कसं टेन्शन नाही राहता. हो 1 लाख रुपये देईल तुम्हाला आता. नाही काय मोजा लागते आता, काय कधी लाभायचं काय काम ओके असते ना, काही विषय नाही. हो झाला आता 1 लाख भेटले आपल्याला. तर आता कसं हे बघा वहीवर कसं मी लिहिलं. हो म्हणजे आजची तारीख 10 जून 2025 आहे. हो आजचा दिवस आपल्या ध्यानात राहते, वटपौर्णिमा. हो तर म्हणलं आजच्या दिवशी मी तुम्हाला पैसे दिले. मी याच्यावर तारीख लिहून ठेवली, माझं नाव सही आणि तुमच्या सही. हो देणारा कोण घेणारा कोण. 1 लाख रुपये अक्षरी बी लिहिलं आणि अंकातही लिहिलं, म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. आता फक्त तुम्ही सह्या करा. म्हणजे बा मला मिळाले. आणि तुम्ही 2 साक्षीदार, हो झुंबर आणि आपलं मुक्षीराम, तुम्ही दोघं सह्या करा. म्हणजे सगळ्या समक्ष व्यवहार झाला बा. म्हणजे टेन्शनचं काम नाही, आठवणीसाठी समजा. आम्ही तर पैसे काय घेते आता सांगा आता काका. अरे म्हणलं आमचे काय पैसे काही घेऊन फायदा नाही ना. जमत नाही मला. मग अंगठा थांब. हो जाय रे भाऊ, शाईचं पॅड आणलं आपल्या घरचं. हो आण मारून घे. हो म्हणजे कसं आठवणीसाठी आहे. मी का तुम्हाला का भरती मागू राहिलो पैसे. समजलं ना अजबला तुम्हाला. बरोबर आहे, कसं सह्या घ्या ते बरं राहते. म्हणजे कसं आठवणीसाठी बा. हो या तारखेला घेतलं बा, वटपौर्णिमा दिवस आपल्या लक्षात आहे का समजा. आजचा वार मंगळवार. हो झालं मग काही हरकत नाही, करतो आम्ही सगळे सह्या, काही वांधा नाही.
मग आता कसं सह्या करून घ्या आणि विषय इथं क्लिअर करून टाका. हो झालं आता सगळं तुमच्या अडचणी दूर करा आणि तुमच्या मनानं पैसे द्या. हो फक्त व्याजासहित. आता अजबरावची अडचण दूर झाली. 1 लाख रुपये व्याजार घेतले. आता पुढे काय होते पुढचं पुढे. तर चला आजपर्यंत आता सध्या हा विषय इथेच थांबवतो आणि उद्या येऊ नवीन विषय घेऊन 5 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.